लड़की है या ये जाओ दिल दीवाने. मला पुण्याला निघायचंय, पुण्याला. गाडीत शूट करायचा सेटअप आम्ही केलेला इकडे. फायनली एवढी आमची प्रोग्रेस झालेली आहे. अरिजित सिंगच्या रील नंतर हे काहीतरी इकडे मिळालं आणि मग इकडे आम्ही त्याचा हे केलं, डिस्प्ले. ऍपल वॉचचा स्मार्ट वापर. मागे माझ्यासोबत आहे सिद्धांत आणि श्रवण. काय बोलायला समर्पया. हा नमस्कार. सकाळ. चला, ही बाय द वे सेकंड टाइम आम्ही शूट करतोय. नोलन सुनावणी जे आहेत आमची, त्यांना पटली नाही. आडनाव घेतलंस तू. दोन्ही आडनावच लेवलचाच आहे तू. हे जे आहे सेकंड टाइम आम्ही रील करतो. मी एकटाच तेच शर्ट घालून आलो, बाकी सगळे वेगळ्या कपड्यामध्ये. हे यांची सिन्सिअरिटी भाडवे. चला मी जातो. काय एकतर एवढे 8 वाजता उठवून ठेवलंय आणि मी पण बोट नको तोडेल बोट. तुला काय वाटतं मी तुला बोललो 9 वाजता? ह्याला विचार. उठलोच 9 वाजता. तुला काय बोलवणार मी? जाऊन डोसा पिझ्झा खाऊ. मला लवकर जायचं तर 9 वाजता भेटू. मला काय प्रॉब्लेम जायचंय. काय माहिती, त्याला माहिती. त्याला मला पुण्याला निघायचंय, पुण्याला. माझी गाडी आहे 11:30 तिकडे. काय कट केले आपण? एकदा सिद्धांत सुरू कर. तोरे मोरे सैया. तोरे मोरे एक अरे 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 मेरा और एक लगा ना गाना. ए चुप रे, अभी तेरा नहीं. तू घेतला का? नको ह्यालाच घेऊ दे ना तू. नको लास्ट व्हिडिओ मध्ये. लास्ट व्हिडिओ नाम किसी का भी मेरे को याद आ गया. एक्चुअली वो पिक्चर का जो ईपी है ना, उसका नाम महेन वकील है. अभी तो तुमको बता रहेगा ना. इथे मला वाटतं तू पटकन काम कर. तू इथे लावायला सुरू लगा लेता हूँ. यही गाना है. अरे यही गाना है. आणि हे सगळं हे कंपाइल कर. कोरियोग्राफर का भाई साजिद खान, कोरियोग्राफर बहन फराह खान, और ये सब नाम छोड़ के तेरे को याद आ गया. मम्मी बोलतो महेन वकील. और गाना कौन सा था वो? रुक जा ओ दिल दीवाने, पूछू तो है जरा. भोसडी जात आहे. अनार राहू ना तू. तुझ्या आईचा तरी का हात लावतो? बघ ना, लवकर सेम झालेल्या गोष्टींना हात लावतो. हात लाव्या. यही गाना है. अरे यही गाना है भाई. कौन सा पिक्चर है? LGBT DDLJ DDLJ. मोनीश बहन की बहन काजोल. चिकना हीरो शाहरुख. कोरियोग्राफर का भाई साजिद खान, कोरियोग्राफर फराह खान. और ये सब में तेरे को किसका नाम याद है? महेन वकील. भाई तुम लोग कैसे भूल गए भाई. और गाना कौन सा? रुक जा ओ दिल दीवाने, पूछू तो मैं जरा. लड़की है या ये डायरेक्टर की माँ का बेट का मतलब पॉइंट आ रहा है. कुछ तो एक चीज कोई याच्यामध्ये काहीतरी हे मी बघतो ना असं. नाही आहे ना समज में, ते काढून डायरेक्ट. अरे कुछ एक तिथे येऊ शकतो डायरेक्ट. किती सेकंड जे काय 4 सेकंड होतील. लगेच आज इथे कट होऊन डायरेक्ट काढलं नाही आहे ना समज. डायरेक्ट इथे घेऊ. मग एक कट आहे. मी असं बघतो 2 सेकंड तो कट झाल्यानंतर मग सगळं पता नाही काय नाही आहे ना समज में. डायरेक्ट मग घेऊ नाही आहे ना समज में किंवा हे सगळं काढून डायरेक्ट पिक्चर में एक चीज रहेगा तो सबको पता है. एक नाम बता ना. ते इथे पण घेऊ शकतो. एक का नाम डायरेक्ट तिथे पण घेऊ शकतो. एक बऱ्यापैकी 7-8 सेकंड कमी होतील. 146 ला संपलेला. पिक्चर में डायरेक्ट पूरा पिक्चर पासून घेऊ शकतो.
हे पण काढ, हे पण काढणं फक्त आला कट कर. तू रुक जा ओ दिल दीवाने, हे गाणं आहे. हे जादू तिकडे पण अजून 4-5 सेकंड कमी होतील. कारण गाणं पूर्ण वाजत त्यांना पॉइंट समजायला लागेल, म्हणजे कमिंग टू द पॉइंट असं होईल. जसं मी आता घेत होतो ना, तुझे रिएक्शन लगेच इतकी बहीण काजल क्लोज टाकावं लागतं. त्यांनी तू करू शकतो, पुढे जाऊ शकतो. तो पॅटर्न बनव. मी बोललो तू रिॲक्ट केलं, मी बोललो तू रिॲक्ट केलं. तो पॅटर्न बनव, एडिट पॅटर्न बनव. समजलं मी काय बोललो. असं एक मध्ये तू जम्पकट्स कसे असतात टक 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 टक, तशी तू एडिट पॅटर्न बनव. सिद्धांतचं मागचे रिएक्शन नाही, मग ते तू तुझ्या ऐवजी त्याच्यावर पण टाकू शकतो झूम. ऐकू नाही शकत. मग मला वाटतं की भाई अनेक्डोट्स त्याच्यातले बाप आहेत, ते तू आपण रिक्रिएट नाही करायचं करू शकतो. बरं मला आता बघून परत तेच झालं. तू बोल. जसं की आम्ही नंतर मानधन घेणार आहे. मी तर शर्ट पण सेम घालून आलोय, मला काय प्रॉब्लेम नाही. नाही पण याच्यामध्ये कलर पण चांगले आहेत. आमचं टी शर्ट वगैरे कन्व्हिन्स करायचा जो टेक्निक आहे, वा रे वा, एक नंबर. जो मित्रांनो बघितली तुम्ही आमची प्रोसेस किती बाप होती. एक रील शूट करून नंतर परत आम्ही रील शूट करायला आलो की आम्हाला आवडली नाही म्हणून. पण सगळ्यांचं मत कन्सिडर केलेलं आहे आणि एडिटचे काही टिप्स आम्ही करतला दिलेले आहेत आणि आम्ही तीच रील अपलोड करणार आहे. वाट बघा या रीलची आली असेल. ऍक्च्युली विषय तोच होतो की बघून त्या दिवशी नाही वाटत, दुसऱ्या दिवशी पण नाही वाटत, मग तिसऱ्या दिवशी असं काय वेगळा पर्स्पेक्टिव्ह भेटलं की काहीतरी वाटतं. मी तरी त्याला माहिती आहे उलटी गाडी चालतोस तू, वळवून घे ना मित्रा. उलटी गाडी चालवत. सो मित्रांनो, आपण चाललेलो आहोत पुण्याला NICMAR कॉलेजमध्ये. तिकडे आहे अंडर-25 समिट. सो आपल्याला बच्चन द्यायला जरा बोलवलंय स्टेजवरती. लगेच जाऊया, चला. DOPs, all DOPs देखो कैसा है. हॅलो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आजचा? कसा वाटला हे प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. खूप दिवसांनी असा रीलचा BTS वगैरे मी टाकलं, वर्षांनी टाकलं असं मला वाटतं. पण कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपली जी जस्ट फील थिंगची प्लेलिस्ट आहे ती इथे आली आहे बघा आयकार्डमध्ये, जाऊन चेक करा तुम्ही. आत्तापर्यंत चेक नसेल केला तर. पण काहीतरी भारी मी करतो तिथे. एकदा प्लेलिस्ट तुम्ही एकदा एक गाणं लावलं की अर्धा पाऊण तास तुम्ही छान छान गाणी आत्तापर्यंत जेवढे माझ्या ब्लॉगमध्ये बघितलेली आहेत ती सगळी तिथे येत आहेत आणि येत राहतील. सो त्याच्या खाली पण कॉमेंट करा आणि ह्या ब्लॉगचं मला सांगा. थँक्स बटन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.